पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड या परिसरात असलेलं सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय आता वाऱ्याच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. कारण की इथे रेडिओलॉजिस्टच्या अभावी गेले 3 महिन्यांपासून सोनोग्राफी सेक्शन जे आहे ते बंद पडलेलं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर या गोष्टीचा त्रास जो आहे तो स्थानिक लोकांना प्रचंड प्रमाणात व्हायला लागलेला आहे. 3 महिने झालं इथे रेडिओलॉजिस्ट नाही, त्याच्यामुळे सोनोग्राफी होतच नाहीये. म्हणजे देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डापैकी पहिला मान पटकवणारा हे रुग्णालय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे डिफेन्स मिनिस्ट्री आहे त्याच्याकडनं त्याला उत्कृष्ट रुग्णालय असा जे पुरस्कार मिळालेला आहे तोच रुग्णालय हे सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय. नाव देखील सरदार वल्लभभाई पटेल यांचं त्यांनी लावलेलं आहे. पण इथे तसं बघायला गेलं तर सुविधा ज्या आहेत त्या व्यवस्थित दिल्या जात नाही गेले 3 महिने झाले. आणि कारण काय देत आहेत तर त्यांचे जे डॉक्टर आहेत, मुळात म्हणजे जर एखादा डॉक्टर लीव्हवर जाणार असेल किंवा जर एखादा पर्सन कन्सर्न अथॉरिटी जर लीव्हवरती जाणार असेल तर त्याच्या अगोदर त्याचा एक ऑल्टरनेटिव्ह किंवा त्याचा सबस्टिट्यूट आपण ज्याला म्हणतो तो अवेलेबल करून देणं हे रुग्णालयाची जबाबदारी असते. म्हणजे 3 महिने झाले, 2 ते 3 महिने झाले ह्याच्या आता हे जे इथलं जे सेक्शन आहे सोनोग्राफीचं हे बंद आहे. आणि तसं बघायला गेलं तर इथे माफक शुल्क आहेत. म्हणजे अगदी कमी शुल्कामध्ये इथे जी सोनोग्राफी आहे ती केली जाते. कॅन्टोन्मेंट हद्दीतील आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अगदी एकदम माफक शुल्कामध्ये केली जाते. 150 ते 200 रुपये घेतले जातात. आणि जर कॅन्टोन्मेंटच्या बाहेरचे असतील तर 500 रुपये घेतले जातात. नागरिकांना परवडेल असं रुग्णालय आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठलं आहे तर हेच सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय. आणि मग आता इथे ह्या गोष्टीचा अभाव, मग लोकांना काय करावं लागतंय तर खाजगी रुग्णालयामध्ये अनविलिंगली जावं लागतंय आणि तिथे सोनोग्राफी टेस्ट करावी लागते. त्याच्यामुळे कात्री खिशाला बसती आहे. आणि ह्या गोष्टीची दखल घेत काही मनसेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते. कारण की स्थानिक लोकांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना भेट देऊन त्यांच्या कानावरती हा विषय घालण्यात आला होता. मनसेचे कार्यकर्ते आतिश कुराडे यांनी देखील या गोष्टीवरती आवाज उठवलेला होता. पण आता आपल्याला बघायचं हे आहे की 3 महिने एवढा निष्काळजीपणा चालू आहे इथं, तरी देखील आतापर्यंत नियुक्ती का करण्यात आली नाहीये. 3 महिने, 2 ते 3 महिने कार्डिओलॉजिस्ट न भेटणं ही बेजबाबदारपणा आपल्याला इथे दिसून येतोय. म्हणजे जर आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव जर वापरत असू का, आपण त्यांना लोहपुरुष म्हणून त्यांना ओळखतो, त्यांच्या नावाने जर एखादं हॉस्पिटल चालू असेल आणि त्या हॉस्पिटलमध्ये असे बेजबाबदारपणाचे जर कारनामे किंवा कृत्य चालू असतील तर कुठे ना कुठेतरी आता या गोष्टीवरती प्रशासनाने देखील लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या परिसरामध्ये असं कुठलं रुग्णालय आहे का किंवा कुठलं सरकारी रुग्णालय त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे सोय मिळत नाहीये किंवा तुम्हाला तुमच्या लोकॅलिटीमध्ये अशा कुठल्या रुग्णालयावरती काय तक्रार असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुकाशी.